सुप्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद गिंदोडिया, डॉक्टर माधवी गिंदोडिया यांचे सुपुत्र जय गिंदोडिया नीट यूजी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटल खोलगल्ली येथील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर आनंद गिंदोडिया आणि डॉक्टर माधवी गिंदोडिया यांचे सुपुत्र जय माधवी आनंद गिंदोडिया यांनी नीट यूजी 2025 मध्ये अत्यंत स्पर्धात्मक प्रतिष्ठेच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला असून त्याचं धुळे शहरातून धुळे जिल्ह्यातून कौतुक होत आहे। जय गिंदोडिया यांनी या परीक्षेत एकूण 601 गुण म्हणजेच 99.94% मिळवून देशातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याची ऑल इंडिया रँक AIR 1280 अशी आली असून धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत उल्लेखनीय बाब असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। घवघवीत यश मिळाल्याने जयने केवळ पालकांचेच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नाव राज्यभर आणि देशभर उज्ज्वल केले आहे। जयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, शैक्षणिक वर्तुळ, विविध विभागातील सामाजिक संस्था, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांकडून त्याचं अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे। त्याचं अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्याला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर त्याने देखील तरुणांना शिक्षणात लक्ष घालून आपण जी स्वप्ने पाहत आहात ते स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे आपण शिक्षण क्षेत्रात लक्ष देऊन कार्य करावे असे देखील त्याने संदेश दिला आहे। मेरा नाम जय गिंदोडिया है और नीट में मेरी रैंक 23 लाख बच्चों में से 1280 आई है और मेरी इतनी अच्छी रैंक आना नीट का पिछले 30 साल में इस बार सबसे टफेस्ट पेपर आया था, क्योंकि इतनी अच्छी रैंक का रीज़न है कि ईश्वर की उस पर कृपा थी। मेरी दादी, मेरे पेरेंट्स, मेरा बड़ा भाई, मेरे फैमिली फ्रेंड्स, इन सब के आशीर्वाद से अभी मेरी रैंक आई है और मेरे को इसके कारण मेरा सिलेक्शन एम्स वगैरह में मेरे ड्रीम कॉलेज में हो रहा है और इससे आगे मैं डॉक्टर बनने की इच्छा रखता हूँ और आने वाले स्टूडेंट्स को मैं यही मार्गदर्शन देना चाहूँगा कि तुम कंसेप्ट अच्छे से पढ़ा करो और अपना नीट के टाइम पे 100% दे के आना है और जब पढ़ाई करोगे तब अपने हॉबीज़ को भी थोड़ा सा टाइम दिया करो ताकि तुम्हारा मन रिलॅक्स रहे। माझं नाव डॉक्टर माधवी आनंद गिंदोडिया। माझा मुलगा जय आनंद गिंदोडिया याने नीट या परीक्षेमध्ये पूर्ण भारतातून 23 लाख विद्यार्थी ज्या परीक्षेत बसले होते त्यामध्ये ऑल इंडिया 1280 रँक मिळवली आहे आणि धुळ्यातून तो प्रथम आलेला आहे। जयचा स्वभाव हा आधीपासून खूप शांत आणि तो शिस्तप्रिय आहे। लहानपणापासून तो अभ्यासामध्ये पण हुशारच आहे आणि त्याच्या अभ्यासासोबत तो गायन, वादन आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये पण सतत पुढे असतो। शाळेमध्ये आणि 12वीच्या कॉलेजमध्ये पण तो टॉपर्समध्ये आहे। जयची ही रँक मिळवण्यामागे ईश्वराची कृपा त्याच्यावर आहे, सोबत आजीचे प्रेम, आईवडिलांचा सपोर्ट आणि त्याच्या मोठ्या भावाचे डॉक्टर जीतचे मुलाचे मार्गदर्शन, आमचे सगळे मित्रपरिवारांची बेस्ट विशेष, त्याच्यामुळे त्यांनी ही रँक मिळवली आहे। मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की आपले अभ्यास करताना मन शांत ठेवा, पूर्ण अभ्यास हा पूर्णपणे मनापासून करा आणि परीक्षा देताना आपल्याला काय मार्क्स येतील याच्यापेक्षा आपण चांगलं कसं करू शकू याकडे लक्ष दिलं आणि सोबत आपल्या हॉबीज पण जर का जपल्या तर सगळं काही शक्य होतं। आपण तेवढंच महत्त्वाचं आहे। माझं नाव डॉक्टर आनंद गिंदोडिया आहे। हा माझा मुलगा आहे जय आनंद गिंदोडिया। आमचं तर तेच ध्येय होतं, त्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही, जेवढा अभ्यास होईल तेवढंच करायचं। त्याचा अभ्यासामध्ये रुची होती म्हणून त्याला आम्ही पहिले विचारलं की तुला काय व्हायचं आहे, तुझी जी इच्छा असेल तर आपल्याला पुढे सरकायचं आहे। तर मग तो म्हणला मला डॉक्टर व्हायचं आहे। त्या हिशोबाने त्याला मग आम्हाला डॉक्टरची परीक्षा अभ्यासासाठी त्याला प्रेरित केलं। त्याला फक्त एवढं सांगितलं की चांगलं मार्क भेटेल एवढी आपल्याला ट्राय करायचं आहे, भेटलं नाही भेटलं ईश्वर कृपा, नाही भेटलं तरी चिंता करायची नाही, पण आपलं ध्येय ठेवायचं की आपल्याला सगळ्यात चांगले मार्क भेटायला पाहिजे। पण नाही भेटलं तर चिंता करायची नाही, आम्हाला सांगून द्यायचं तेव्हा आम्हाला जमत नाही, आपण दुसरं काहीतरी करू असं। म्हणजे मी तर कमीत कमी त्याला बिलकुल टेन्शन दिलं नाही। त्याचं मार्गदर्शन तो जीत आनंद गिंदोडिया आमचा तो मोठा मुलगा तो त्याला मार्गदर्शन करतच होता, तर टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करत राहायचं। रोजचा अभ्यास रोज जर केलं
तर काही टेन्शन येत नाही शेवटपर्यंत, आणि अभ्यास बी खेळता हसता खेळता होऊन जातं. त्याचं गायनचं त्याची इच्छा आहे, म्हटलं रोज अर्धा एक तास गायन वगैरे तुला जे करायचं ते करायचं, खेळायचं तर खेळायचं, तो अर्धा एक तास खेळायचा, काही गिटार वगैरे वाजवायचा. ते करमणूक बी महत्त्वाचं आहे माझं. नाही तर पॅरेंट्स काय म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर, आमचं उलटं होतं, त्याला म्हणायचं थोडंसं खेळून घे, थोडासा करून घे, मग त्या हिशोबाने त्याने चांगला अभ्यास कर. धन्यवाद.